आजच्या या डिजिटल युगामध्ये टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, गेमिंग डिव्हाइसेस अशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत. पण त्यात जर तुम्ही तुमच्या लहानग्यांच्या हातामध्ये दिलात तर त्याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरती किती प्रचंड दुष्परिणाम होऊ शकतो, चला जाणून घेऊयात. डोळ्यांवरती ताण येऊ शकतो, त्यांची नजर कमी होऊ शकते, डोळे कोरडे पडू शकतात, कधी कधी तर डोळे तिरकेही होऊ शकतात. या स्क्रीन टाईममुळे येणारे ब्ल्यू लाईट्समुळे लहान मुलांच्या मेंदूमध्ये जे झोपेचे सिग्नल्स असतात ते डिस्टर्ब होतात. त्यामुळे त्यांची रात्रीची झोप डिस्टर्ब होते. त्यांचे भावनिक नियंत्रण फार कमी होऊ शकते, जसे की चिडचिडीपणा, रागीटपणा, हट्टीपणा. ते इतरांचे हावभाव ओळखू शकत नाहीत, इतरांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, त्यांच्या नावाने जरी तुम्ही त्यांना हाक मारली तरी त्याच्याकडे लक्षच नसते. सतत बदलत राहणाऱ्या रील्समुळे किंवा व्हिडिओज बघत राहण्यामुळे त्याचा मेंदू हा सततची एंटरटेनमेंट डिमांड करू लागतो आणि त्यामुळे कुठल्याही एका गोष्टीवर त्यांचे लक्ष हे केंद्रित होऊ शकत नाही. टीव्ही, मोबाईलचे मिळालेले पॅसिव्ह लर्निंग सोडून इतर कुठल्याही गोष्टी ॲक्टिव्हली शिकण्यामध्ये त्यांना काहीही इंटरेस्ट वाटत नाही. काही मुले ही खूप हायपर ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि ॲग्रेसिव्ह सुद्धा होऊ शकतात. बऱ्याचदा त्यांच्या हातातून जर तुम्ही मोबाईल काढून घेतलात तर ते खूप ॲग्रेसिव्ह होतात, चिडचिडे होतात. कधी कधी मूल स्वमग्न सुद्धा होऊ शकते. एका विशिष्ट खेळण्यासोबत ते खेळते किंवा एका विशिष्ट प्रकारचे बॉडी मुवमेंट्स ते करत राहते, एकटे राहते, कोणाशी बोलत नाही. बाळाची पहिली 2 वर्ष ही त्याच्या मेंदूच्या विकासासाठी ही अतिशय महत्त्वाची असतात. त्यातच जर तुम्ही त्याला स्क्रीन टाईम दिला तर त्याच्या मेंदूच्या नैसर्गिक वाढीवर हा खूप विपरीत परिणाम होतो आणि मग अशा मुलांना ADHD, ऑटिझम, लर्निंग डिसॅबिलिटीज, स्पीच डिलेज, लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल्स, लॅक ऑफ सोशलायझेशन अशा खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशी सवय तुम्ही तुमच्या लहानग्याला लहान वयात लावता आहात, तीच सवय ती पुढे कंटिन्यू होत असते. लहान मुलांच्या आरोग्यदायी व संतुलन वाढीसाठी त्यांना स्क्रीन टाईमपासून लांब ठेवणे हे अतिशय गरजेचे झालेले आहे. त्यामुळे स्क्रीन टाईम हा कमीत कमी आणि संवादाचा वेळ हा जास्तीत जास्त हेच आता निरोगी आणि आनंदी बालपणाचे सूत्र झालेले आहे. जर तुम्ही स्वतः या स्क्रीनपासून लांब राहिलात तर तुमच्या बाळालाही तीच सवय लागणार आहे, कारण बाळ हे तुम्हालाच फॉलो करत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर तो इतर पालकांसोबतही शेअर करा आणि अशा प्रकारच्या पॅरेंटिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.